थँक्यू सो मच अशोकजी पाटील सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग ऑल व्ह्युअर्स. सर्वांचं या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. एस के पाटील ट्रॉफी बेदवडे 40+ क्रिकेटच्या वतीने ही जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 2 दिवसीय क्रीडा शृंखला. मात्र या क्रीडा शृंखलेचा आजचा पहिला दिवस, पहिली फेरी आणि पहिला सामना समाप्त झाल्यानंतर आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पोपर विपक्ष नेजेप व 40+ असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये. दोन्ही संघांचे 12th मॅन, ज्यामध्ये नेजे टीमचे 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. टीम निलजे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं राहणार आहे. ही विनंती असेल. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली आहे टीम निलजे बी टीमने. बॉलिंग ट्रॅक वरती राम षटक क्रमांक पहिलं घेऊन. बेतवडेचे सत्यवानजी पाटील साहेबांना विनंती असेल, आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल, बॉलर पॅक ट्रॅप आणण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडॉनच्या दिशेला जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळेल. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ व्ह्युअर्स. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. 40+ ची क्रिकेट म्हणजे एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी आपल्याला पाहायला मिळते. हे सर्वांच्या वतीने जबरदस्त आपल्याला क्रिकेटचा रणधुमाळी युद्ध मैदानावरती पाहायला मिळतो. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅच येण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र तरी देखील मैदानावरती कुठेतरी संघ आणि संघाच्या वतीने थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच का, कारण तिथे आपण पाहू शकतो ती बाउंड्री डायमेन्शन आहे, बाउंड्रीची रिजन आहे, एरिया, ते थोडंसं खड्डा टाईपमध्ये तो मैदान आहे आणि त्याला अनुषंगून आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलेली डबल धावसंख्या 3 या आकड्यावरती. यावेळेस ऑन साइडला मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये होता. डीप मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा कंप्लीट. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान सत्यवानजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. एस के पाटील चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग साइड. बॉल हा खराब आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू झाले 3. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्यानंतर 2 बॉलवरती 2 डबल, त्यानंतर 4था बॉल व्हाईट. धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळते. खोलवड्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेलिक क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल, फिल्डर थोडेसे स्कीट होत आहेत, मात्र बॉल जाऊ देत नाहीयेत पुढे. हे 40+ क्रिकेटचं हे चॅलेंज असतं. मात्र त्या चॅलेंजला ऍक्सेप्ट करत असताना, प्रत्येक गोष्टीवरती मात करत असताना हे सर्व 40+ यंगस्टर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं कौतुक असेल ज्या प्रकारचं क्रिकेट या सर्वांनी खेळलंय. क्रिकेटचा एक काळ या सर्वांनी गाजवला आणि आता देखील क्रिकेटशी जोडलेली नाळ आणि त्या नाळीला अनुषंगून हे सर्व 40+च्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतोय, मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम भोपर संघाला. फलंदाजाच्या खेळीचा अंत. फलंदाज उमेश पाटील. बॅक टू द पवेलियन. बॉल समोर ते पानं आणि त्या पानांच्या अगदी अवतीभवतून येणारा तो बॉल, त्याला जज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं या स्टेजवरती. आणि जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला, त्याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. नवीन बॅटर मिन्नात पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा राम यांच्या वतीने पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. फलक पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. ऑन साइडला टर्न केलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील आणि फिल्डिंगचा एफर्ट, फिल्डिंगचा दर्जा, तो स्टँडर्ड जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. रामनाथ यांच्या वतीने जबरदस्त एफर्ट. काय फुर्ती आहे.
वेल डिसिप्लिन फिल्डर आहेत. जबरदस्त फुर्ती त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आपल्याला संघटनेचे उपाध्यक्ष देखील पाहायला मिळतात. दादांना मी एक रिक्वेस्ट करेल की दादा, ज्यावेळेस 40+ क्रिकेट आणि क्रिकेटर खेळतात ना, त्यांना ज्या कॅप आहेत त्या कंपल्सरी करा. उन्हाचा तडाखा पसतोय. दादा तुम्हाला एक रिक्वेस्ट मी नक्की करेल, तुम्हाला उपाध्यक्ष साहेब हे खेळतायत ना, त्यांना कॅप कंपल्सरी करा. कारण 40+ क्रिकेट ऊन भरपूर लागतो आणि कॅप जर कंपल्सरी आपण केले तर त्यांचे देखील येस 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 सर्व करू. सर्व आपलेच आहेत. देवानंद पाहायला मिळतील. कारण उन्हाचा तडाखा यंगस्टरांना देखील बसतो. आपण 40+ चे सर्व खेळाडू आहात, त्यामुळे आपल्याला देखील तडाखा बसू शकतो. त्यामुळे प्रॉपर एक्सेसरीजचा यूज आपण करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, त्रास होणार नाही, याची दक्षता आपण स्वतःच घ्यायची आहे. क्रिकेट खेळत असताना एक्सेसरीज फार महत्त्वाच्या असतात. आपण एंट्र्या इतक्या महागाच्या टाकतो, मग स्वतःच्या शरीराची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही अशा स्टेजवरती येऊन पोचलात जिथून एखादी इंजरी झाली तर त्यामधून उभरायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची इंजरी होऊ नये त्यासाठी स्वतःने दक्षता घेणं गरजेचं आहे. चेहऱ्यावरती गॉगल, तो गॉगल देखील असणं तितकंच गरजेचं आहे. ऊन देखील लागतो त्यासाठी कॅप ती देखील असणं गरजेचं आहे. प्रॉपर ड्रेस कोड देखील असणं गरजेचं आहे. दादा व्हाईट ड्रेस कोडमध्ये आपण पाहतो की ऊन कमी लागतो आणि तो प्रॉपर व्हाईट ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जितका जास्त सनरेज रिफ्लेक्ट होतील ना तितका ऊन कमी लागतो. आणि व्हाईट ड्रेस ज्यावेळेस तुम्ही परिधान करता त्यावेळेस ऊन जो आहे तो जास्तीत जास्त रिफ्लेक्ट होतो. आणि म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये व्हाईट जर्सीचं यूज करण्यात येतं. जर्सीमध्ये देखील फार फरक असतात. ज्यावेळेस टेस्टचं क्रिकेट असतं, टेस्ट क्रिकेटमध्ये एक येल्लोइश व्हाईट जर्सी असते आणि एक प्युअर ब्लूइश व्हाईट जर्सी असते. तर त्या देखील आपल्याला कधी कधी पाहायला मिळतात. कधी कधी टीम इंडिया येल्लोइश व्हाईट जर्सी यूज करते, कधी कधी ब्लूइश व्हाईट जर्सी यूज करते. ते असं असतं की ज्यावेळेस एखादा होम टीम इन ॲक्शनमध्ये असते ती ब्लूइश व्हाईट जर्सी यूज करते आणि ज्यावेळेस अवे तुम्ही जाता त्यावेळेस येल्लोइश व्हाईट जर्सीचा यूज करण्यात येतो. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती म्हणजे 11 या आकड्यावर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल आहे, कीपर बीट झाले. थर्डमॅनचा फिल्डर बॅकिंगसाठी कमालीची फिल्डिंगचा एफर्ट. 22 सिंगल. स्कोर कार्डमध्ये ॲड. स्कोर कार्ड 12 या आकड्यावर. कमालीचा फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. टीम निळजे बस संघाच्या वतीने मला वाटतं आजच मकर संक्रांती चषक, त्या चषकाची सुरुवात झाली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यावेळेस टोटली प्लम फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. LBW पायचीच्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम भोपर संघाला फलंदाज मिन्नात बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय दुसऱ्या टीम भोपर संघाने. जोगिंदर यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. नवीन बॅटर जोगिंदर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देवानंद यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विथ द बॅट फक्त 2. एक बायशी जर सोडली तर फक्त 2च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा एक्झॅक्टली या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. बॅट अँड पॅडमधला बॉल ऑन साईडला पळवला आहे. अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. वेगाने फिल्डर आलेत. बघता बघता जोपर्यंत फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होईल. टीम भोपर संघ थोडंसं स्ट्रगल करते. आतापर्यंत विकेट गेले 2 आणि धावसंख्या 13 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या भोपरकरांची आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फक्त आणि फक्त 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेविका मॅडम बोपरगावच्या सौभाग्यवती रवीनाताई माळी मॅम यांच्या वतीने बोपर संघाला शुभेच्छा आल्यात. तशीच ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत माननीय श्री संदीपभाई माळी तसेच कुंदनजी माळी. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीने देखील 40+ बोपर संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. बोपर संघ विचार केला तर आमचे मित्र अर्थात सिद्धांत माळी यांचा गाववाडी तसेच आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर यांचा गाव भोपर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. भोपर 40+ विपक्ष निळजे व 40+ असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 14. आज 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मध्ये राम पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल सेकंड आणि सांघिक कोट्यातील हा 3रं षटक हातात असताना राम पाहायला मिळतात. धावफलक 14 या आकड्यावर. लो स्कोरिंग एन्काउंटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मयूर दादा. कल्लाटणी मिळणं गरजेचं आहे. अलॉंग द कार्पेट थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. अखेर पंचांकडे अपील. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय. आय थिंक फलंदाज जोगिंदर यांच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का. रामनाथ कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची आपल्याला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 ना दादा 14 मैदानावरती पुन्हा एकदा आलेली सिंगल धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 रनआउटची विकेट. त्याला वगळता 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. हळवार गतीने धावसंख्या पुढे सरकतीये. मात्र मी म्हणेल ठीक आहे, हरकत नाहीये. पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं राहणार आहे. एकदा पार्टनरशिप बिल्ड झाली की तुम्ही मैदानावरती गिअर शिफ्ट करू शकता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चला, आडिवली संघाचे कर्णधार आणि वाडेकर संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आडिवली 40+, वाडेकर 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. आपणास नम्रतेची विनंती असेल. फलक पाहायला मिळतोय जे मात्र हळवार गतीने पुढे सरकतोय. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल. या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 20च्या पुढे धावसंख्या गेली. 2 षटकांमध्ये तुम्ही 20 ते 25 धावा बनवल्या तरी धावसंख्या 45 पर्यंत पोहोचू शकते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका जबरदस्त पाहायला मिळतो. फिल्डिंग लाजवाब. काय स्टँडर्ड आहे. आय थिंक रामनाथच होते आणि त्यांच्या वतीने काय वेगळाच दर्जा फिल्डिंगचा पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचं क्रिकेट, ज्या प्रकारची फिल्डिंग त्यांच्या वतीने पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 3 समाप्त. 40+ बोपर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम बोपर 40+. आदरणीय करसनजी पाटील साहेबांना विनंती असेल दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती या. SK पाटील चषकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. करसनजी पाटील साहेबांना विनंती असेल दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती आमच्या VIP डाईस वरती आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांची माझ्यापर्यंत सूचना आली आहे की त्यांचं तुम्हाला निमंत्रण आहे. आपण या मुख्य अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय मनोजजी खंडागळे साहेबांना विनंती असेल जे दातेली गावचे 40+ एक लेजंड खेळाडू आहेत. मनोज दादा प्लीज आपण
आमच्या मंचाजवळ यायचं, आपला यथोचित सन्मान करण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना तिसऱ्या धावसंख्या फलकावरती 19, 19 ऑन द बोर्ड. वाडेकर 40+ आणि टीम आडिवली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम आडिवली 40+ आणि टीम वाडेकर 40+. बॉलरचं नाव श्रीराम आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. श्रीराम यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, मिस्टेक झाली आहे. बॅटरच्या वतीने चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, फक्त दिशा दाखवली गेली आणि मिस्टेक थोडीशी फिल्डरच्या वतीने देखील पाहायला मिळते. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग लेगच्या दिशेला प्रयत्न फार चांगले होते, मात्र बॉल निघून चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती आलेला चौकार. कारण हे सर्व क्रिकेट खेळतात, यांना मित्र म्हणणं गरजेचं की क्रिकेट खेळत असताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या जीवाला जपून फिल्डिंग करा ही विनंती असेल. बॉल निघून चाललाय. वन्स अगेन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. या ओव्हरमध्ये या मॅचचा रिदम सेट झालाय आणि ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या वतीने. 3 ओव्हर योगेश शांत होता, सलामीला आलेला होता, मात्र त्यानंतर या ओव्हरची तो वाट देखील बघत होता आणि या ओव्हरमध्ये गोलंदाजाची वाट लावत असताना 2 बॉल 2 चौकार. व्हॉलेंटियर्स तिथे राहायचंय ही विनंती असेल. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. चौकाराच्या साथीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 27 धावा. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जे मात्र चौथं. 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज श्रीरामने. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत आणि दोन्ही त्या साईडला, दोन्ही लॉंग लेगच्या दिशेला चौकार पाहायला मिळतात. सो कमबॅक करणं महत्वाचं आहे टीम श्रीराम यांना. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज योगेश. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. ही लाईन चांगली आहे, ही लेंथ देखील चांगली आहे. तुम्ही जर पायावरती बॉल टाकाल ते देखील फुल लेंथचे, तर मात्र तुम्हाला फटके तर बसणार, चौकार तर येणार, धावा तुमच्याकडून खर्च होणार. आता असे बॉल टाकले ना तर कदाचित रन कमी होतील. यावेळेस हा बॉल देखील थोडासा आपल्याला पाहायला मिळाला, खेचून टाकलेला बॉल, आखू टप्प्याचा. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, अचानकतेने अचंबित करणारा हा बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चांगली कमबॅक, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि क्विक गोलंदाजी याबद्दल कौतुक असेल. यावेळेस स्लोवर 1 फ्लायटेड डिलिव्हरी, टर्न केल्या ऑन साईडला. मिड विकेटमध्ये फिल्डर असतील, जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली ही सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा, मात्र कमबॅकची नितांत गरज होती. नंतरच्या 3 बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली. सो गुड पीस ऑफ बॉलिंग ॲज वी सीन बाय मिस्टर श्रीराम इन द 4th ओव्हर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावफलक 28. पुढील मॅच आडिवली 40+, विपक्ष वाडेकर 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आदरणीय मोहनजी तांडेल सर, जे लेजंड खेळाडू आहेत टीम बेतवडे 40+चे, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल तांडेल साहेब, आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. नंतर येतील. ओके, षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल, जे मात्र चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल, जे मात्र फक्त 28 या आकड्यावरती. संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. पर 40+. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल काय पाहणं तितकंच इंटरेस्टिंग.
षटक क्रमांक 5 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील 5व्या षटकामध्ये रवी. आता रवी यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. रवी तयार बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती देखील फलंदाज सज्ज आहेत. या षटकामध्ये कशी कामगिरी असेल योगेश हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. कारण सलामीला आलेला योगेश 3 षटकांपर्यंत शांत होता. 28 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस मिसिट चेंडू हवेमध्ये जरूर नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29. 29 धावा धावफलकावरती. रवीच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न मात्र तो अपयशी ठरला आणि एकच धाव फलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिस्टेक झाली आहे. पंचांचा इशारा नो बॉल. बेस्ट बाईट बीमर. बॉल निघून चाललाय स्क्वेलेकच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या या 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड ज्या फार गरजेच्या होत्या. जबरदस्त कमालीची बॅटिंग आणि थोडीशी खराब गोलंदाजी. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती मात्र हा जो बॉल होता या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 7 धावा ऍड झाल्या. आता धावफलक पुढे सरकले. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचल्या 36. जी मॅच अशी वाटत होती कदाचित 30 ते 32-35 धावेंपर्यंत थांबेल त्या मॅचला आता कुठेतरी फ्लाय मिळाले. आता असं वाटतं की 45 पर्यंतचा देखील मजाल भाजू शकते. आणि ज्या प्रकारची मी म्हणेल आता शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगची आवश्यकता नितांत गरज आहे तशी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर थोडासा बॅकफुटवरती संघ होता मात्र कमालीची गोलंदाजी श्रीरामच्या वतीने. आता रवीच्या वतीने देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 36 ऑन द बोर्ड. बॉल झाले 2. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मिस्टेक झाली आहे पॉइंटच्या फिल्डरच्या वतीने. हा सिंगल कंप्लीट झाली आहे. नाही भोपर संघामध्ये शरद दादांची कमी नक्की भासतीये. शरदजी माळी जे डावखुरे हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. अटॅकिंग इंटेंट आणि अटॅकिंग अप्रोचने ते नेहमीच फलंदाजी करतात. कधी कधी एखादा खेळाडू जर संघामध्ये नसेल तर संघाचं संपूर्ण कंपोजिशन हा चेंज होतो. अगदी भोपर संघासाठी आपल्याला तेच पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 38. 38 या आकड्यावरती. 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा या फलकावरती. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र डेफिनेटली 45 चे स्वप्न साकार होऊ शकतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. स्वप्न साकार डेफिनेटली होतील कारण बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅटमधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. सचिनच्या बॅटमधून हा जबरदस्त सिक्सर. टोटल मैदानावरती नक्की पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. सेफ फिल्डर सेफ हँड डाऊन द बॉल. कॅच झाली कंप्लीट. रामनाथ यांच्या वतीने हा जबरदस्त झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. चावून पोचलाय ते म्हणजे 44. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. आपण व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते सो यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आयोजकांच्या शुभ हस्ते दातिवली गावचे एक लेजंड खेळाडू एक शांत समंजस आणि तितकेच जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे मनोजदादा खंडागळे साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. मास्टर ब्राइन एस्टनच्या मागे ज्यांच्या वतीने आपल्याला जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आणि बॅटिंग करत असताना देखील धुवाधार फलंदाजीसाठी ओळखले जाणार आहे मनोजदादा खंडागळे साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. आदरणीय राजेशदादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दातिवली गावचे लेजंड खेळाडू मनोजदादा खंडागळे साहेबांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. लेजंड खेळाडू आणि लेजंड खेळाडूंचं यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येईल.
निलजे संघ एक कॅप कोणाची आहे? पंचांकडे आहे, ती घेऊन जायची आहे. सन्मान करण्यात येतोय आदरणीय मनोजदादा खंडगळे साहेबांचं. यानंतर बेतवडे गावचे उद्योजक सत्यवानजी पाटील यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. सत्यवानजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. उद्योजक बेतावडे सत्यवानजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. पुढील मॅच आडिवली 40+ विपक्ष वाडेकर 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आपणास नम्रतेची विनंती असेल. मनोज दादा चला घ्या प्लीज. प्रेमाने देत आहे, प्रेमाने दिलेल्या गोष्टीला कधीच नाही म्हणू नये. आणि नक्कीच दादा आपली उपस्थिती इथे आपली क्रिकेट डेफिनेटली तुमच्या वतीने चांगला आपल्याला पाहायला मिळाला. केतनजी पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल जे बेतवडे गावचे उद्योजक आहेत. तर केतनदादा पाटील यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. मी विनंती करेल केतन दादांना, दादा आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थिती दाखवायची आहे. आपला यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे. तसेच भूषणदादा भोईर यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. भूषणदादा भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. मात्र केतनजी पाटील जे उद्योजक आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. वाडेकर 40+, आडिवली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करा. भूषणदादा भोईर यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. चला आडिवली 40+ टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वाडेकर 40+ संघाचे कॅप्टन प्लीज आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. केतनजी पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात येतोय जे उद्योजक आहेत. केतनजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येतोय. यानंतर भूषणदादा भोईर यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. चला बॅटर्स मैदानावरती आलेले आहेत. क्रीजवरती आपल्याला बॅटर्स पाहायला मिळतील. फिल्डिंग टीम देखील सज्ज फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. त्वरित आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. भूषणदादा भोईर यांचा यथोचित सन्मान, मायाची आपुलकीची दमदार उबदार शॉल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि तसेच या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. बेतवडे गावचे उद्योजक सचिनदादा पाटील यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. उपशाखा प्रमुख शिवसेना सचिनदादा पाटील साहेबांचं यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे. राजेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सचिनदादा पाटील जे उद्योजक आहेत, उपशाखा प्रमुख आहेत शिवसेना, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. 44 विथ लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स टीम भोपर विजयासाठी नियोजक ब संघाला 45 धाव्यांची आवश्यकता. 30 बॉलमध्ये 30 बॉल 45 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील, धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय. फडकेपाड्याचा एका गोड आवाज, अर्थात वेलवेट व्हॉइस ऑफ फडकेपाडा, डोंबिवलीचा गोड आवाज आपल्या सर्वांचे लाडके अशोकजी पाटील सर. एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. जबरदस्त स्कोररची भूमिका त्यांची आम्ही नेहमी पाहिली आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व देखील आहेत आणि ॲज अ कॉमेंटेटर जबरदस्त समालोचन, फार चांगली शब्दांची रचना, तंत्रशुद्ध आणि टेक्निकल कॉमेंट्री कशी असावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण देणारे अशोकजी पाटील सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण पुढील सत्रामध्ये, जिथे विजयासाठी 30 बॉल 45 धाब्यांची आवश्यकता असेल टीम नियोजक ब संघासमोर. थँक्यू प्रसन्न. पहिल्याच बॉलवर मात्र इथे आघात केलाय षटकाराने. काय अटॅकिंग मूड मध्ये, जरूर प्रति षटकामागे 9च्या सरासरी धावा कुटाच्या असल्या तरी पहिल्याच बॉलवर षटकाराने आघात केला. म्हणजे ही स्वतःची स्टेटमेंट दिली श्रीराम पाटीलने. जबरदस्त सामना मात्र नक्कीच इथे चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला तिसरा सामना आडिवलीपेक्षा वाडेगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील इथे होईल. आडिवली संघाचे संगणक आलेले आहेत, तर वाडेगर संघाचे संगणक आपण लगेच उपस्थिती दाखवायची. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय, मात्र पाहायचे 2 खेळाडू चेंडूच्या मागे धावतात. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू थांबवला गेला. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट, धावून धावा इथे घेतल्या जात आहेत.
40+ क्रिकेटमध्ये देखील 6 धावा धावून घेण्याचा विक्रम आहे आणि लागोपटच्या 2 चेंडूवर 10 धावा धावून घेण्याचा देखील विक्रम आहे. म्हणजे एकदा 6 धावा आणि दुसऱ्या लगेच पुढच्या बॉलवर 4 धावा धावून, हा देखील 40+ मध्ये अनोखा विक्रम आहे. 40+ मध्ये तुम्ही नादच करायचा नाहीये, कारण 40+ जरी आम्ही वयानं असलो तरी आमच्याकडे स्टॅमिना, एनर्जी भरपूर ठासून ठासून भरलेले हे दाखवत आहेत यावेळी निलजे संघाचे बॅटर. एका बाजूला श्रीराम तर दुसऱ्या बाजूला हरेश. आता मात्र स्ट्राईक एंडला यावेळी मात्र पंच केला, इथे एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, मात्र फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. ग्रिप झाला नाहीये बॉल, तोपर्यंत सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते डबल डिजिटमध्ये 1010 10 धावा. चांगली सुरुवात, 9 धावा प्रति षटकामध्ये मागे इथे उभारायचे असताना आतापर्यंत 10 आल्यात, चेंडू फेकले गेले 3 आणि हा पुढचा बॉलवर देखील मिळेल ती सिंगल. धावसंख्या 1111 11 11 धावा. चांगला खेळ इथे जय हनुमान निलजे संघाच्या माध्यमातून होतोय. आता मात्र हरेश स्ट्राईक एंडला असेल, पुढचा बॉल पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड गोलंदाजी होते. ओहो, जबरदस्त ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला, पाठलाग केला जातो. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू थांबवलाय, अडवला गेलाय, मात्र इथे पाहायचं 2 धावा कंप्लीट आणि तिसरी देखील कंप्लीट होते. पहा, मी मगाशीच उल्लेख केलाय की 40+ या खेळाडूमध्ये इतकी एनर्जी आहे, इतकी पॉवर आहे, इतका स्टॅमिना आहे की ते 3 काय 5-5 धावा देखील धावून घेत आहेत, सहज घेत आहेत. आणि इथे आता पाहिजे या षटकामध्येही दुसऱ्यांदा 3 धावा धावून घेत आहेत. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 5 आणि धावसंख्या स्कोअर बोर्डवर 14. लास्ट बॉल यावेळी मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली, ओहो, डायरेक्ट हिट केले गेले. इथे कटाक्षाने पाहिलं जाते, पंचाकडलं अपील जरूर केली जाते, मात्र पंचांनी इथे पाहिलं एक्झॅक्टली कशा प्रकारे बॉल एसटीनं लावला गेलाय. आणि या पाणी घेऊन जायचं, पाणी. चला, वाडेकर संघाचे संघनायक आपण आला असेल तर या. चला, वाडेकर संघाचे संघनायक आपण या. निलजे विपक्ष भोपर आपण पाहतो. भोपर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना उर्वरित 5 षटकामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 44 धावा कुठल्या आणि 45 धावांचं टार्गेट इथे जय हनुमान निलजे 20 संघासमोर ठेवलंय. मात्र प्रति षटकामध्ये 9 धावा सरासरी इथे राखायची होती. मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 15 धावा कुठल्या आहेत. म्हणजे कुठेतरी जर जास्त धावा आल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कमी धावांची आवश्यकता असेल, त्यामुळे कदाचित सामना देखील लवकर संपू शकतो आणि आयोजकांचं वेळ देखील इथे वाचेल. आडवलीचे संघनायक इथे जरूर उपस्थित आहेत, पप्पू भाणे. तर वाडकर संघाचे संघनायक आपण आला असाल तर लगेच आयोजकांशी आपण संपर्क देखील साधायचा आहे. आज वाडेकर विपक्ष आडिवली तिसरा सामना आणि अंतिम सामना असेल पहिल्या फेरीतील खंबाळपाडा विपक्ष म्हातारडी. वळ्या सामन्याकडे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 15 धावा, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सचिन पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी मात्र खेळायचं तो पॉइंटच्या वरून, मात्र बॅटच्या किंचीचा वरून चेंडू निघून गेलाय. येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. डॉट चेंडू भोपर संघासाठी मात्र गोलंदाजांना आत्मविश्वास जरूर मिळवून देतील, मात्र सातत्य ठेवावं लागेल. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षण, ओहो, चूक घडली की मात्र अपघात होतो आणि चेंडू निघून गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुढचा बॉल फ्रंट फुटचा वापर स्वतः फॉलो थ्रू मध्ये उचलण्याचा प्रयत्न. थोडीशी धडपड जरूर पाहायला मिळाली, कारण खेळपट्टी थोडीशी डाऊन आहे, त्यामुळे असं घडलंय. थोडेसे निराश जरूर आहेत सचिन,
मात्र सिंगल देखील इथे स्कोअरबोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 20 चांगली सुरुवात, सावध सुरुवात आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली पार्टनरशिप इथे सहज आपल्याला फुलताना भरताना दिसते. हो, यावेळी मात्र एक कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जातो, बॉर्डरलाईनच्या बाहेर येतो. हा महत्वपूर्ण विजयाकडे वाटचाल करणारा चौकार. मग तो लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू उचलेल, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 26. यावेळी मात्र पाहायचं सरळ खेळलेत, अगदी उपस्थित मांडवाला अभिवादन करणारा. मात्र इथे चेंडू थोडासा आउटफील्ड आपण पाहिले तर डाऊन आहे, त्यामुळे चेंडू थांबला गेलाय आणि मिळतील त्या फक्त सिंगलच. राम माळी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. हरेश पाटील साठी आपण पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी 3 षटकारासाठी 2000 रुपये. रामभाऊ माळी शिळगावचे आहेत, त्यांच्याकडून हरेश पाटील साठी जर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. इथे मात्र पाहायचं 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12, म्हणजे तब्बल 13.50च्या सरासरीने इथे धावसंख्या विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय जे हनुमान निलजे संघाच्या माध्यमातून. अजूनही 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता, म्हणजे माफक, प्रति चेंडूवर 1, म्हणजे आता कुठे तरी विजयाकडे वाटचाल करतायत. मात्र भोपर संघाला देखील कमबॅक करावं लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःचा कीर्तिमान राखण्यासाठी तुम्हाला चांगली लेंथ परफेक्ट ठेवावी लागेल. आणि या बरोबर आपण विचार केला तर दुपारच्या सत्रामध्ये बरोबर 12:03 होत आहेत, म्हणजे या सत्रामध्ये तुम्हाला आग ओकणारी गोलंदाजी करावी लागेल, आपल्या मॅरिटवर फलंदाजांना नाचवावं लागेल, तर तुम्ही कमबॅक करू शकता आणि या सामन्यामध्ये विजय मिळवू शकता. मात्र तसं काही घडेल का, कारण ओपनर जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे, दटू नये टिकू नये सामना करतायत. पहिलाच बॉल, लाईन पाहावी लागेल. यस, पंच आमच्याकडे वळतायत, म्हणतात माळी मॅन फ्रॉम भोपर. हा वाईट बॉल, अवांतर धावसंख्येने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल 28 धावा. पहिलाच बॉल थोडासा विनोदच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओ, यावेळी मात्र जबरदस्त पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत, चेंडू निघून जातो, 1 बाउन्स पॉइंटच्या बाहेर येतो हा चौकार. आणि सोपा झेल देखील टिपला गेलाय. तिथे खेळाडू जोगेंदर माळी सज्ज होते. बॅटर आउट. संदीप भाणे यांचं देखील आगमन झाले, इन ऍक्शन मध्ये देखील असतील.
यावेळी मात्र पहिलाच बॉल सरळ खेळलेत, थोडासा लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. आपण पाहतो या अगोदरचा चेंडू देखील अशाच प्रकारचा आपण पाहिला, थोडासा खेळपट्टी आपण पाहिली तर डाऊन आहे, त्यामुळे चेंडू थांबतोय. वन शॉट, नो बॉल. ओके, नो बॉल, सॉरी, नो बॉल येतोय. फ्री हिट असेल पुढचा बॉल देवानंदसाठी, हा फ्री बॉल. पुढचा बॉल यावेळी मात्र पाहायचं यष्टीरक्षक बीट शॉट, फाईन लेगचा चेंडू, खेळाडू चेंडू उचलेल तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 36, अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. विनोद आणि जर आपण पाहिलं तर देवीचा पाडा संघाचा जितू, सेम बॉडी लँग्वेज, हेअरस्टाईल देखील तशीच. यावेळी मात्र लॉंग ऑफला थोडेसे फंबल जरूर झाले होते, मात्र मिळेल ती फक्त सिंगलच, आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 37. पुढचा बॉल आता मात्र देवानंद. ओ यावेळी मात्र दिशा दिली, खेळाडू तिथे सज्ज आहेत, मिळेल ती फक्त सिंगलच. एकेरी धावेने मात्र इथे विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. धावसंख्या 38, अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल जय हनुमान निलजे बी संघासाठी. हो यावेळी मात्र पाहायचं यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून गेलाय. सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच मंथन माळे आमच्याकडे वळतायत, आणि इथे षटक क्रमांक 30 पूर्ण होते, आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 39. चेंडू शिल्लक 12, जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 6 धावांची. 12 चेंडू 6 धावा. मात्र इथे पाहायचंय चला आडिवली आणि वाडेकर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या लगेच, कारण टॉस करून घेऊया. शेवटचं 6 धावांची आवश्यकता. उपस्थित मान्यवर केतन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. उमेश यावेळी मात्र पाहायचं चेंडू हवेमध्ये जरूर आहे, खेळाडू हो थोडासा चेंडू तिथे थांबलाय, मिळतील त्या फक्त 2, आणि तिसरी धावण्याचा प्रयत्न केला गेलाय, डायरेक्ट हिट हो नाही. चेतन यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेकी. एका बाजूला आडिवली तर दुसऱ्या बाजूला वाडेकर. नाणेफेकीचा कौल होतोय. सामना देखील इथे मैदानामध्ये सुरू आहे, आणि इथे पाहायचं झेल टिपला गेलाय, संपला देवानंद पाटीलचा खेळ. चेतन यांच्या शुभ हस्ते वाडेकर कॉल दिला जातोय. नाणेफेकी हवेमध्ये जरूर आहे, आणि वाडेकर संघाने इथे टॉस गमावलाय, तर आडिवली संघाने नाणेफेकी जिंकली. डिसिजन आमच्यापर्यंत येईल. न्यू बॅटर किशोर पाटील स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर अजून पाहायला मिळते 42. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. न्यू बॅटर किशोर पाटील मैदानात दाखल, तर आयटम राऊंड गोलंदाजीसाठी. ओहो यावेळी मात्र वेगवान चेंडू होता, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय उमेश. पुढचा बॉल जेंटल टच केली. ओहो इथे मात्र पाहायचं चेंडू थांबणार नाहीये, आणि हा विजयाचा चौकार येतो किशोर पाटीलच्या बॅट मधनं, आणि जय हनुमान